नमस्कार सर्वांना. मी आज बनवत आहे चिकन फ्राय. तर अर्धा किलो चिकन मी असं चक करून धुवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 कांदे घेतलेले आहेत, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, गरम मसाला, चिकन मसाला आणि 2 टमाटर मीडियम साईजचे आणि 2 बटरच्या क्यूब्स घेतलेले आहेत. आणि त्याचसोबत हे बघा चिकन असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यासोबत मी घेतलेले 2 लाल सुक्या मिरच्या, तमालपत्र, काश्मीरी लाल मिर्च पावडर, काळा मसाला, हळद, काळे मिऱ्याची पावडर घेतलेली आहे, धना पावडर आणि त्यासोबत गोडा मसाला पण घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एवढेच सामग्री वापरून आपण खूप छान असं चिकन फ्राय करणार आहोत. एकदम कमाल लागतं हे चिकन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मी तेल पण घातलेलं आहे, कारण की नुसतं बटरने अजिबात ते चांगलं लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये 1 बटरचं क्यूब्स टाकलेली आहे मी. तर आता हे पूर्ण बटर असं आपण त्या तेलामध्ये विथळू द्यायचं. नीट बघा तुम्ही. नक्कीच माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा. खूप छान असं चिकन फ्राय लागतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हॉटेलपेक्षा हे चिकन घरच्या घरी खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. तर ह्यात मी टाकल्या 2 लाल सुक्या मिरच्या, तमालपत्र, त्यासोबत 2 इलायची आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा. आता हे 30 सेकंद वगैरे ह्याला किंवा असं मी फ्राय केलेलं आहे. त्यानंतर लगेच मी कांदा टाकून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला असा छान असा एक लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, कारण की कांदा जेवढा आपण चांगला परतो तेवढा ते भाजीला आपल्या टेस्ट छान येणार आहे. तर कांदा असा आपल्याला खूप करपवायचाही नाही आहे आणि काहीच करायचं नाही. तर कांदा लालसर झाला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं टमाटर. तर टमाटर आपण एकदम असं स्मॅश होईपर्यंत, जास्त काही नाही पण एकदम थोडंफार, ते थोडंफार त्याच्यामध्ये ॲडजस्ट झालं की मग आपण नंतर बाकीचे मसाले त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता मी जे मसाले तुम्हाला दाखवले होते ते आपण ह्याच्यावर पूर्ण टाकणार आहोत. आता आपण टाकले अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. तर हिलाही हलवून घ्यायचं आहे एक 20-30 सेकंद, कारण जास्त आपण मसाला परतला तर मग भाजी कडवट लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जास्तही नाही परतून घ्यायचा मसाला. आता टाकलेले आहे आपण काळी मिरीची पावडर. आता एक एक करून आपण सगळे मसाले याच्यामध्ये टाकणार आहोत. आता मी टाकले धना पावडर, एक टेबलस्पून हळद टाकलेली आहे. सगळे मसाल्याचं प्रमाण मी 1 टेबलस्पूनच घेतलेलं आहे. आता तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, पण मी थोडंसं तिखट कमी खाते त्यामुळे कमीच घेतलेलं आहे. हे काळा मसाला आहे, आपण गावाकडे बनवतो तो, तुम्ही कुठलाही टाकू शकता. ही लाल काश्मीरी मिर्च पावडर आहे, ह्याने कलर खूप छान येतो. हा गरम मसाला आहे. हा चिकन मसाला आहे. आणि हे आपला ह्याचा काय म्हणतात त्याला, धना पावडर आहे. छान असं परतून घ्या एकजीव होईपर्यंत. आणि ते छान, आता बघा आपला मसाला असा छान असं परतून झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये दही ॲड करतोय आणि 1 चमचा मीठही ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. दही तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर आंबट खावं असं वाटत असेल तर टाकू शकता. ज्याला नसेल खायचं त्यांनी नका टाकू. दही पूर्ण ऑप्शनल आहे, पण दह्याने टेस्ट त्याची खूप छान येते. आता मी 2 चमचे दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. छान 1-2 मिनिटभर मी असं मंद गॅसवरती परतून घेतलेलं आहे. ह्याला फुल गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग ते कडवट होतं आपलं वाटण आणि मग भाजी खराब होते. आता आपण घालूया चिकनचे तुकडे, जे मी स्वच्छ करून ठेवले होते. त्याला मी गरम पाण्यानेही धुवून घेतलेत आणि थंड पाण्यानेही धुवून घेतलेले आहेत. आधी थंड पाण्याने धुवायचे 2दा, नंतर गरम पाण्याने एकदा धुवायचे आणि परत थंड पाण्याने. तर चिकनचा असा स्मेल पण असा खराब येत नाही. नाही तर काही वेळेला असं वशाळ असा वास येतो चिकनला. त्यासाठी गरम पाण्याने नक्की धुवून घ्या. बघा चिकन घातल्यानंतर आपण त्याला 1 मिनिटभर परतूया. छान असं आता आपलं परतून झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि आता 1-2 मिनिटासाठी आपण तसंच ठेवूया. आता बघा 2 मिनिटं झाले. आता त्याला मस्त आपण असं हलवून घेणार आहोत. आणि चिकनच काही कुठलीही भाजी करायची असेल तर आपण गरम पाणीच त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर मी इथं 2 कप गरम पाणी घातलेलं आहे. आता तुमच्या भाजीनुसार तुम्ही ते पाणी टाकू शकता. आता अर्धा किलोला मला ग्रेव्ही करायची तर 2 कप पाणी मी टाकलेलं आहे.
आता आपण झाकून ठेवूया आणि एक 20-25 मिनटानंतर आपण त्याला उघडून बघणार आहोत. मध्ये मध्ये एक चमच्याने तुम्ही फिरवत जा. तर बघा आपली चिकन ग्रेव्ही कसं झालेलं आहे. ग्रेव्ही म्हणण्यापेक्षा चिकन फ्राय आहे हे. नक्की आवडलं असेल तर लाईक करा. बाय बाय.